ओके. अ, आवाज येतोय? कर्वेजी आणि आणि माझा आवाज क्लिअर येते त्याची एकदा खात्री करा, म्हणजे आपल्याला पुढे सुरू करता येईल. नमस्कार. आपण जसं मागच्या आठवड्यामध्ये आपण लाईव्ह झालो होतो आणि त्या दिवशीच आपण असं ठरवलं होतं की आपण 30 तारखेला म्हणजे आज प्रश्न उत्तराचा एक लाईव्ह करणार आहोत. कारण मागच्या आठवड्यामध्ये आपण चंदन लागवडीवर कॅमेरा अनेबल आहे. अच्छा. कसं काय? ठीक आहे. तर आवाज येतोय आपल्याला आता आणि पिक्चर पण सरळ दिसतंय. ठीक आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. जसं आपण मागच्या आठवड्यामध्ये ठरवलं होतं की या आठवड्यामध्ये आपण प्रश्न उत्तराचा विषय घेणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी मेसेज करून आपले प्रश्न पाठवलेले आहेत. तर आपण एका एका प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत आणि जे काही प्रश्न आलेले आहेत त्याच्यावर आपण पुढे बोलणार आहोत. अनिरुद्धजी, मला एक एक प्रश्न आपण कळवावे, कारण आपली आजची मीटिंग झूम मीटिंग होती, पण झूमच्या काही प्रॉब्लेममुळे आपल्याला फेसबुक लाईव्ह करावं लागलं आणि येतोय. जे काही लिस्ट आहे त्याच्याप्रमाणे आपण बोलणार आहोत. पोल साहेब, गुड मॉर्निंग. ओके. तर आपले जे काही शेतकऱ्यांनी प्रश्न केले आहेत त्याच्यावर आपण एक 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 विषय घेऊन आपण बोलणार आहोत. जयदेव सर, नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. हां. पाटील, लातूर. की आपण पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या वर्षातली 2 महिने म्हणजे एप्रिल मे सोडून कधीही लागवड करू शकतो. 12 महिने लागवड करता येते. म्हणजे जूनचा पहिला पाऊस झाला आपल्याला, यात पाऊस जून पासून ते फेब्रुवारी मार्च या पर्यंत आपल्याला कधीही लागवड करता येते. एप्रिल मे मध्ये उन्हाची तीव्रता जास्त असते म्हणून हो, पहिला प्रश्न विचारला आहे. बरोबर बरोबर. तर हे एप्रिल मे सोडून आपण लागवड कधीही करू शकतो, काही अडचण नाहीये. बरोबर. दुसरा प्रश्न आपण विचारावा अनिरुद्धजी. हरकत नाही. आपण बिलकुल प्रश्न विचारा, त्याच्यानुसार दोघांचेही प्रश्न असतील तर मी दोघांच्याही प्रश्नाला उत्तर देत जाईन. मी ॲक्च्युली फार्मवरून लाईव्ह केलेला आहे. मी फार्मवर आहे, त्याच्यामुळं शेतातल्या गडांचा वगैरे आवाज येतोय, त्यामुळे थोडंसं डिस्टर्बन्स असेल त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करावं.
फार्मवरती आवाज चालू आहे, माणसांची कामं चालू आहेत त्याच्यामुळे. पाटील सर आणि अनिरुद्ध सर, आपण दोघं पण प्रश्न विचारा, त्यावर आपण पुढे अनिरुद्धजींचे आणि पाटील सरांचे प्रश्न येत नाही आहेत, थोडा वेळ लागते. कदाचित नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो. दुसरा प्रश्न कुणाचा असेल तर आपण त्यालाही घेऊ शकतो. दुसरा प्रश्न बऱ्यापैकी लोक विचारतात की लागवडीचं अंतर काय असावं, किंवा लागवड किती केली पाहिजे, त्याला कुठल्या ह्याच्या मागच्या वेळेसही थोडं याच्यावरती ओझरतं बोललो की 2 झाडामध्ये कमीत कमी अ, एक 12 फुटाचं अंतर असायलाच पाहिजे. आता बऱ्यापैकी लोक काही 7x7, 8x10, 10x10 वर असं अंतर ठेवत आहेत, पण तो अंतर योग्य नसून आपल्याला कमीत कमी 12x12, 12x15, 15x15 किंवा 15x20 असे वेगवेगळे अंतर ठेवून आपल्याला लागवड करता येते. आता ह्या अंतरामध्ये बदल का, 12x12 किंवा 12x15, 15x18, 18x20, 20, हे जे अंतर आहेत, आपली जमीन कशी आहे, कुठल्या पद्धतीची आहे, जमिनीचे जेवढे प्रकार येतात, काळी, पांढरी, भुरभुरीत, हे याच्यानुसार त्याचा अंतर ठरवला जातो. दुसरा प्रश्न आहे चंदनाच्या जाती किती व कोणती जात निवडावी. बरोबर. तसं जगामध्ये 14पेक्षा अधिक चंदनाच्या जाती आहेत जगामध्ये, पण भारतामध्ये 2 जाती ह्या सगळ्यात प्रामुख्यानं आहेत, किंवा 2च जातीचं चंदन आपल्या भारतामध्ये केलं जातं. एक आहे ते श्वेत चंदन, आणि दुसरं जे आहे ते रक्तचंदन. श्वेत चंदन ज्याला की सॅन्टलम अल्बम म्हणलं जातं, हे कमी कालावधीमध्ये येतं, म्हणजे 15 ते 20 वर्ष याला कालावधी लागतो. याच्या विरुद्ध जे रक्तचंदन आहे त्याला 30 ते 40 वर्ष लागतात. या 2 वेगवेगळ्या जाती. आता याच्यामध्ये 2 जातीमध्ये सोपी आपल्याला सफेद चंदन अडचण दोन प्रामुख्याने भारतात साऊथ मध्ये मोठी रक्तचंदनाची जात, आपल्याकडं मराठवाडा असेल, महाराष्ट्र किंवा नॉर्थ मध्ये असेल ते श्वेत चंदनाची. कमी वेळ लागल्यामुळं ते जास्तीत जास्त श्वेत चंदनाची लागवड केली जाते. तर व्यतिरिक्त काही नाही. जयदीप सूर्यवंशी, जमीन कशा प्रकारची असावी आणि होस्ट कोणता असावा. अनिरुद्धजींचा प्रश्न जो होता त्याचा मला वाटतं आपण उत्तर दिलेलं आहे की 2 जाती असतात, हे दिलेलं आहे. सूर्यवंशी साहेबांचा जो प्रश्न आहे तो की होस्ट कोणता निवडावा. होस्ट सगळ्यात चांगला त्याला कडुलिंब, कडीपत्ता, सरू, हदगा हे सगळ्यात चांगले होस्ट आहेत. मागच्या ज्या काही आपल्याला मी म्हणलं की 7-8 वर्षामध्ये जे काही आपल्याला प्रॅक्टिकली प्रयोग करता आले आपल्या फार्मवरती किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये, याच्यामध्ये जे सगळ्यात चांगलं होस्ट आहे ते आहे कडुलिंब, कडीपत्ता, सरू, हदगा. हे सगळ्यात चांगले होस्ट आहेत. आणि यापैकी आपल्याला चांगले ग्रोथ होण्यासाठी किंवा चांगल्या ह्याच्यासाठी हे होस्ट आपल्याला निवडणं गरजेचं आहे. अंतर, मगाशी आपण आवाज येत नव्हता तेव्हा आपण अंतरावर बोललो,
की अंतर कमीत कमी 12 बाय 12 फूट असावं. आता बरेच मंडळी चंदनामध्ये 10 बाय 8चं अंतर ठेवतायत, 8 बाय 8 ठेवतायत, पण ते अत्यंत चुकीचं अंतर आहे. अंतर कमीत कमी 12 बाय 12 फूट असावं, हे सगळ्यात चांगलं अंतर आहे. दुसरा प्रश्न आहे की सांगलीचा प्रश्न आहे, अजय नलवडे सर विचारतायत, चंदन शेती खाजगी कंपनीशी करार पद्धत करणे योग्य राहील का? बघा, आता खाजगी कंपनीमध्ये किती पारदर्शकता आहे किंवा ते कशी कंपनी आहे याची तुम्ही खात्री करून घ्या. राहिलं करार पद्धत शेती करायची, तर मला असं वाटतंय किंवा आम्ही जेवढं बघतोय की चंदन शेती करार पद्धतीनं करायची अजिबात गरज नाही. बिलकुल गरज नाही. पद्धतीची शेती आपण कधी करतो? आपण सोयाबीनची करार पद्धती शेती करावी, टोमॅटोची करावी किंवा आणखी कुठलीही करावी का? कारण याचे भाव पडतात किंवा उतरतात, हे करतात. चंदनाला इतकं मोठं मार्केट आहे, इतकं प्रचंड मार्केट आहे, एवढी मागणी आहे, आणि याला शासकीय कंपन्या घेत आहेत. जे की कर्नाटक सरकारची जी KSDL कंपनी आहे, ही कंपनी खरेदी करते आणि ही कंपनी करार करते. आता बऱ्याच ठिकाणी काय होतंय, आम्ही बघतोय की ज्या खाजगी कंपन्यात करार करायचा, आमच्यासोबत चंदन शेतीचा करार करा, मग जे काही 10 रुपये 30 रुपयाचं रोप आहे ते 200 रुपयाला रोप विकायचं करारच्या नावाखालं. दुसरं, ज्यावेळेस तुम्हाला चंदन विकायचंय, त्या विक्रीतून येणारं जे उत्पन्न आहे, त्या उत्पन्नामध्ये आम्हाला 10%, 15%, 20% कमिशन द्या, अशा अट घालतात. पण आज रोजी शेतकऱ्याला शासनाच्या कंपन्या करार पद्धतीनं खरेदी करतात आणि त्यांना कुठलंही तुम्हाला पर्सेंटेज किंवा टक्केवारी द्यायची गरज पडत नाही. शासनाच्या कंपन्या खरेदी करतात, शासनाच्या कंपनीसोबत करार करावा. खाजगी लोकांसोबत किंवा खाजगी एजंटसोबत, ब्रोकरसोबत शक्यतो व्यवहार करायचं टाळावं. शासन खरेदी करते, खरेदीला काही अडचण येत नाही, मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यामुळे खाजगी कंपन्यांशी करार करणं आजच्या तारखेला तर अयोग्यच म्हणून आपण. ओके, दुसरा आहे विजय शिंदे फुलंब्रीवरून विचारता, चंदनासोबत कोणतं आंतरपीक घेऊ शकतो किंवा कोणते फळझाड लावावे? चंदनासोबत पहिली 7 वर्षे 6 वर्षे जी आहे, जनरली ज्या भागामध्ये जे पीक घेतलं जातं, जे छोट्या उंचीचं असतं, सोयाबीन, ऊड, मूग, हळद, काही हे जे कुठलेही पीक असू द्या, हे सगळे पिकं आपल्याला घेता येतात, ह्याची काहीच अडचण नाहीये ह्याला. पण जेव्हा 7 वर्षाच्या नंतर चंदन मोठं होतं, ते चंदन मोठं झाल्याच्या नंतर त्यावेळेस पीक पद्धतीमध्ये बदल करावा लागतो. त्यांच्या त्यांच्या वयानुसार, त्यांच्या सावलीनुसार ते पीक निवडावं लागतं. आज जे तुमचे नॉर्मली पिकं आहेत ते 100% घेऊ शकता, पण ज्यावेळेस लागवड करू आपण कुठलं पीक घेणार आहोत भविष्यामध्ये, त्याच्यानुसार आजच आपल्याला अंतर निवडावा लागतो. तर आंतरपिकं कुठलेही घेऊ शकतात. फळझाडं घेऊ शकतात. फळझाडामध्ये जसं मागं सांगितलं की पेरू आणि सीताफळ घेऊ शकतात. मग जे रेग्युलर आहेत, आपली भाजीपाल्याची असतील किंवा दुसरे औषधी असतील, हे घेता येतील. फळझाडामध्ये 2च घेता येतील आपल्याला, सीताफळ आणि पेरू, कारण पाण्याचं नियोजन ह्या दोघांचं मिळतं जुळतं असल्यामुळं. प्रशांत यादव, चंदनामध्ये टिश्यू कल्चर, ग्राफ्टिंग, बडिंग असे काही प्रकार आहेत का? फार छान आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलात बरं का. आज पश्चिम महाराष्ट्र, विदर्भामध्ये असे कितीतरी लोक फसवेगिरी करतायत, जे की परवा एक नाशिकचे शेतकऱ्यांचा फोन आला आणि म्हणलं की आमच्या भागामध्ये एक व्यक्ती चंदनाची झाडं विकतोय आणि तो सांगतोय की 7 वर्षामध्ये हे झाडाची किंमत 300 रुपये आहे आणि हे झाड आम्ही तुम्हाला देऊ, हे टिश्यू कल्चरचं देऊ, आणि ते 8 वर्षामध्ये खात्रीशीर ते झाड तुम्हाला विक्रीस येईल असं म्हणून ते थाप मारत होता. पण आजच्या तारखेला मी ज्या इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आहे, IWST असेल, जे काही शास्त्रज्ञ असतील, आजच्या तारखेला भारतामध्ये टिश्यू कल्चर, ग्राफ्टिंग, बडिंग, क्लोन असा कुठलाही प्रकार नाही आहे. जे काही रोप निर्मिती होते ती बियापासून होते. एवढंच आहे की ते बियाणं जे आहे ते जे मातृवृक्ष आहेत, जुनी झाड आहेत, त्यांच्यापासून ते बनवलेलं असावं एवढं करतात. पण आजच्या तारखेला कुठंही नाही. असं बऱ्याच लोकांना फसवलं गेलंय. गुजरातमध्ये मागच्या वर्षी 3 केसेस घडल्या. कंपनीवरती केसेस टाकल्या यांनी की जे टिश्यू कल्चरच्या नावानं शेतकऱ्याला फसवलं. अजिबात नाही. आजच्या तारखेला
भारतामध्ये कुठंही टिश्यू कल्चर, ग्राफ्टिंग, बडिंग केलं. काही प्रयोगासाठी IWCनं टिश्यू कल्चरचे रोपं करून त्याचं प्लांटेशन केलं, प्रयोगासाठी तो भाग केला. पण आजच्या तारखेत जर कोणी टिश्यू कल्चरचे रोपं म्हणून विकत असेल तर ते सरळ सरळ लूट आहे, फसवणूक आहे. विवेकानंद कदम, वसमत, चंदन चोरीला जाऊ नये म्हणून काय काय उपाय करता येतील? बघा, मी मागच्या वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये बोललो की चंदन चोर करणारे हे काही आंतरराष्ट्रीय चोर नाही आहेत किंवा हे काही परराज्यातून येत नाहीत, हे स्थानिकचे आपले चोर आहेत. याच्यामध्ये सुरुवातीला प्रायमरी स्टेजला आपण साधं काटेरी कुंपण करू शकता. काटेरीमध्ये तुम्हाला आणखी हायटेक करायचं असेल तर सोलार कुंपण आलेले आहेत. आम्ही इथे आमच्या इथे एक डेमो केलेला आहे, एक 20 गुंठ्याला सोलार कुंपणचा, झटका मशीन ज्याला म्हणतो, त्याच्यानंही त्याचं प्रोटेक्शन करू शकता. दुसरं आहे एक देशी पद्धतीचं कुंपणही करता येतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला गजगा असेल, तुमचं सांबर असेल, काटेरी बांबू असेल, वेगवेगळ्या झाडाचं नैसर्गिक कुंपण, निवडुंगाचं, हे नैसर्गिक कुंपण ही करून तुम्हाला कुंपण करू शकता. त्याच्या पुढे CCTV कॅमेरे लावता येतात, मुव्हेबल कॅमेरे आलेत आता. त्याच्या पुढे झाडाला GPS चिप सुद्धा टाकता येते. आज रोजी ते परिपूर्ण विकसित झालेली चिप आली नाही, मागच्या वर्षी 2 वर्षापासून त्याच्यावर प्रयोग होत आहेत. एकतर झाडाची चिपची जी किंमत आहे ते जास्त होती आणि बरेच त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं बाकी होतं, त्याच्यामुळं ते प्रयोगामध्ये आहे. पण येणाऱ्या 1-2-3 वर्षामध्ये ही चिप उपलब्ध होईल आणि हे चिप झाडांना टाकता येईल. तर हे वेगवेगळे माध्यम आहेत. तुम्ही देशी जे आहेत डॉग्स ते पाळू शकता, त्याच्यावरही तुम्ही प्रोटेक्शन करू शकता. तुम्हाला कुठल्या गोष्टीसाठी तिथं प्रोटेक्शनची भीती वाटते किंवा कुठल्या गोष्टीचं प्रोटेक्शन करायचंय, त्याच्यानुसार आपल्याला त्या वेळेस ते प्रोटेक्शन करू शकतात. हे मोजक्या तोडक्या पैशामध्ये होऊ शकतं आणि बऱ्यापैकी खर्चामध्ये होऊ शकतं. डिपेंड करता येते की तुम्हाला कुठं करायचं आणि कुठल्या लोकेशनला आणि कुठल्या ह्याच्यासाठी करायचं, त्याच्यानुसार वेगवेगळं करता येईल. तानाजी बोलतायत, चंदन लागवडीसाठी कायदेशीर परवानगी लागते का? हा, सगळ्यात लोकांच्या मनामध्ये ही भीती असते की चंदन, विरप्पन, तस्करी ह्या डोक्यामध्ये लोकांच्या भरून गेलेला आहे. त्यामुळे प्रत्येक लोकांना असं वाटतं की चंदन लावायचे म्हणजे काहीतरी कायद्यामध्ये अडचणी येतात. आज बाबा आपण चंदन लावू, उद्या कोण तोडू देणार किंवा त्याची उद्या कोण परवानगी देईल, उद्या आपल्याला पोलीस तर पकडणार नाही ना, आपल्यावर केस तर होणार नाही ना, असे वेगवेगळे समज, गैरसमज लोकांमध्ये आहेत. आजच्या तारखेला महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम जो कायदा आहे 1961-62, याच्या आंतरिक किंवा याच्या अधीन राहून चंदन लागवडीसाठी कुठलीही कायदेशीर परवानगी लागत नाही किंवा चंदन लागवड केल्यावर कुणालाही सांगायची गरज पडत नाही. ना फॉरेस्ट विभागाला, वन विभागाला सांगायची गरज आहे, कृषी विभागाला सांगायची गरज आहे, कुणालाही सांगायची गरज नाही. एवढंच करायचं की चंदन लागवड झाल्यावर त्याची रीतसर आपल्या सातबाऱ्यावरती नोंद करून घ्यायची आहे. जो सातबारा आहे त्याच्यावरती नोंद चढवून घ्यायची आहे. आणि एक नियम आहे की झाड 2 ते 2.5 वर्षाचं पुढचं असावं, तेव्हा तलाठी त्याची नोंद घेतात. किंवा जे तलाठी अभ्यासू आहेत किंवा चांगले आहेत, हे काही ठिकाणी 1 वर्षाच्या 6 महिन्याच्या झाडाची सुद्धा तलाट्यांनी नोंद घेतलेली आहे. पण नियमानं आणि कायद्यानं जर चालायचं असेल तर 2-2.5 वर्षाच्या पुढच्या झाडाची नोंद त्याच्यावरती करतात आणि ती करावी. कायदेशीर परवानगीची कुठलीही गरज लागत नाही. जसं आपण आंबा, पेरू, चिकू, जांभूळ, सीताफळ हे झाडं लावतो, तसंच चंदनाचं झाड लावता येतं. विक्रीसाठी मात्र याला वन विभागाची परवानगी लागते, म्हणजे एक NOC लागते त्यांचे, आणि ते सहज उपलब्ध होते. झाड जर तुमचं परिपक्व झालं असेल, जो काही नियम आहे शासनाचा, वन विभागाचा, की त्याची जाडी, उंची, त्या नियमामध्ये जर तुमचं झाड बसलं तर ते लगेच तुम्हाला NOC देऊन टाकतात. चंदनासाठी बाजारपेठ कुठं उपलब्ध आहे? अरविंद पाटील इस्लामपूरहून विचारतायत, चंदनासाठी बाजारपेठ कुठं उपलब्ध आहे? खूप छान प्रश्न आहे. जे मगाशी म्हणलो की मार्केट कुठं, म्हणजे आपल्याला पिकवता तर काही येतं, सोयाबीन असो काही पिकवता येतं, पण विकणं अवघड आहे. हा सगळ्यात मोठा विषय असतो आणि या मुद्द्याला घेऊन सुद्धा बऱ्याच लोकांची पिळवणूक केली जाते. तुम्ही रोपं कुठून आणचाल, कर्नाटकातून आणचाल, लातूरून आणचाल, इकडून आणचाल, तिकडून आणचाल, पण चंदन झालेलं विकणार कुठं? हे तर FMC मध्ये नाही विकू शकत आपण, किंवा याची कुठं अशी बाजारपेठ नाही, विकायचं कुठं? याच्यामध्येही लोकांची पिळवणूक करते. याचं जे मार्केट आहे, मगाशी मी म्हणलो की KSDL हे शासनाची कंपनी आहे, हे रीतसर खरेदी करते. KFR आहे, KSDL आहे, या दोन्ही राज्य शासनाच्या कंपन्या आहेत.
याच्या पुढे जाऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी कंपन्या आहेत, ज्या नॉर्थमध्ये आहेत, साऊथमध्ये आहेत. या दोन्ही ठिकाणी मुंबईमध्ये काही कंपन्या आहेत, दिल्लीमध्ये आहेत, उत्तर प्रदेशमध्ये आहेत. बऱ्याच कंपन्या आहेत ज्या की शेतकरी शोधतायत, म्हणजे डिमांड एवढी जास्त आहे. त्यामुळे घेणाऱ्या कंपन्या प्रचंड प्रमाणात आहेत. याचं मार्केट कुठं आहे म्हणलं तर त्याचं उत्तर असं सांगेन मी, की जिथं तुमचं चंदन आहे तिथंच मार्केट आहे. कारण याचं मार्केट शोधायला कुठं जात बसायची गरज नाही आपल्याला, ते लोक आपल्याला शोधत येतात. आता जे शेतकरी आहेत आमच्याकडून जे चंदन लावतात त्यांचे आम्ही विक्रीपर्यंतची जबाबदारी घेतो. जबाबदारी काय घेतो, जे घेणारा व्यक्ती आहे त्या करायला दोघांचा कुठलाही स्वार्थ नसतो किंवा आमचा कुठलाही रोल नाही किंवा शेतकऱ्याला द्यायचे देतो ते खरेदी करतात. तोडण्याची यंत्रणा सुद्धा त्यांचीच असते. जसं की आता आपलं ऊस कारखाने काय करतात, ऊसाची टोळी येते, ऊस पूर्ण तोडते, गाडीमध्ये भरते, घेऊन जाते, वजन करते आणि पेमेंट करते. चंदनामध्ये तसंच आहे. जे काही चंदनाचे तोडणीचं, खोदणीचं, त्याचं काढण्याचं ते मजुरी लेबर आपल्या पैशातून कापतात आणि बाकी ते लोकच येऊन घेऊन जातात. अशोक माने, चंदनाला बाजारपेठ कुठे मिळते, शेतकऱ्यांचे चंदनाचा दर कसा ठरवावा? बरोबर आहे. आता तुम्ही जर सोशल मीडियावर असाल किंवा आणखी कुठं एखाद्या व्यक्तीला भेटला असाल तर चंदनामध्ये खूप व्हेरिएशन आहे किंवा खूप तफावत सांगतात. आता आम्ही सांगतो की चंदनाचा कमीत कमी रेट 4,000 रुपये किलो आहे. लोक असं सांगतात किंवा काही एजंट असं सांगतात की चंदनाला 20,000 भाव आहे, 40,000 आहे, 50,000 आहे. ठीक आहे, 20,000 भाव आहे, पण नाही पण पण हे एवढं व्हेरिएशन कसं किंवा एवढी तफावत का आहे या भावामध्ये? त्याचं कारण असं आहे, चंदनाचा जो भाव ठरवला जातो ते चंदनामध्ये जे हाडूड आहे, गाभा जो आहे, सुगंधी गाभा, त्या गाभ्यामध्ये तेलाचं किती प्रमाण आहे, कुठल्या क्वालिटीचं तेल आहे, किती टक्के त्याच्यामध्ये ऑइल झालंय, ह्याच्यानुसार त्याचा रेट ठरवला जातो आणि मग ते पुढे दर दिला जातो. रेट तुमचं जेवढं तेल चांगलं असेल किंवा तेलाचं प्रमाण जेवढं जास्त असेल, 2%, 3%, 4%, जितकं जास्त असेल तितकं तुम्हाला रेट चांगला मिळतो. आणि दुसरं, जितकं झाड तुमचं जुनं होईल, म्हणजे वय वाढेल, त्याचं मॅच्युअर होईल, तितकं तुम्हाला त्याचं तेल जास्त मिळतं, तेलामध्ये पर्सेंटेज मिळतं, तेलाची गुणवत्ता मिळते आणि त्याच्यानुसार त्याचे रेट मिळतात. दुसरं, मी मगाशी बोलताना तुम्हाला कडुलिंब, कडीपत्ता हे झाडं लावा म्हणलो. या झाडाच्या लावण्यामुळे सुद्धा तेलाच्या प्रमाणामध्ये खूप चांगली वाढ होते आणि चांगल्या गुणवत्तेचं तेल निघतं, असं IWSTच्या संशोधनामध्ये, KSDLच्या आणि KFRच्या यांच्या संशोधनामध्ये हे सिद्ध झाले. आपण कडुलिंब का वारंवार फोकस करतो आपण की कडुलिंब लावा, कडुलिंब लावा, कशासाठी लावा, तर त्याचं कारण हे आहे. तर चंदनाचं जो रेट आहे तो त्याच्या तेलानुसार ठरवला जातो. सर्जेराव जाधव वाळव्यावरून विचारतायत, चंदन लागवडीसाठी शासकीय अनुदान उपलब्ध आहे का? असले तर ते मिळवण्यासाठी कशा प्रकारे तरवीज करावी? मित्रांनो, खूप हे दुर्दैवी म्हणेन मी, कारण मागच्या 14-15ला 2014-15ला महाराष्ट्र शासनानं एक GR काढला होता कृषी विभागाकडून की शेतकऱ्याला हेक्टरी 44,000 रुपये चंदन लागवडीला अनुदान द्यावं म्हणून. चंदनाला सुगंधी आणि वनौषधीमध्ये टाकलं आणि त्याला अनुदानाचा एक GR दिला. जवळपास सगळ्या जिल्हाधीक्षकांना कृषी विभागाच्या हे पत्र दिलं होतं. ते पत्र माझ्या वेबसाईटवर पण मी टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही किंवा कुठेही ते तुम्हाला मिळेल. पण 2014 पासून ते आज 2020 सप्टेंबर अखेरपर्यंत एकही रुपया शेतकऱ्याला अनुदान मिळालेलं नाही. आता काही लोकांनी वेगवेगळे चालू आहेत, कोण म्हणतंय आयुष मंत्रालयाकडून आहे, वन विभाग, हो सगळ्याकडून आहे, GR सगळे आहेत, कागद आहेत, सगळेच आहेत, सगळेच लोक म्हणतात की याला अनुदान देत आहेत, देणार आहेत. पण आजच्या तारखेपर्यंत मागच्या सरकारनं आणि याही सरकारनं आजपर्यंत शेतकऱ्याला एकही रुपया अनुदान दिलेलं नाही. भविष्यात मिळल न मिळल तो भाग वेगळा. आता काय झालेलं आहे, मागच्या 2 महिन्यापूर्वी सामाजिक वनीकरण लातूर अहमदपूर तालुक्यामध्ये जवळपास एक 70-80 शेतकऱ्यांना चंदन लागवड बांधावर आणि शेतामध्ये लावण्यासाठी एक पूर्व परवानगी दिलेली आहे त्यांनी. त्याच्यामध्ये त्याची MB वगैरे सुद्धा झाल्या, पण त्यांचं अजून अनुदान पडलं नाही खात्यावर. तर ते नरेगाच्या अंतर्गत दिलेलं ते अनुदान आहे.
असे वेगवेगळे जी आर आहेत हे आहेत, पण आजच्या तारखेपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला अनुदान मिळालेलं नाही. शेजारचे राज्य बघत असाल तर तेलंगणामध्ये अनुदान आहे, वरी गुजरातमध्ये आहे, कर्नाटक सरकार अनुदान देते, पण आपल्या महाराष्ट्र सरकारनं आजपर्यंत एकही रुपया अनुदान दिलं नाही. आता मागच्या वर्षी आमची हिमाचल सरकार सोबत एक टाईप झालं. ते सरकार म्हणजे आम्ही हिमाचल सरकारला रोपं देणार आणि हिमाचल सरकार हिमाचल मधल्या शेतकऱ्यांना 100% अनुदानावर रोप देते, प्लस संरक्षणासाठी सोलर कुंपणासाठी 90% सबसिडी देते आणि 3 वर्ष त्यांना जगवण्यासाठी, त्या झाडांना जगवण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी एका झाडाला 20 रुपये अनुदान देते. हे हिमाचल सरकार करते. पण आपल्या महाराष्ट्राचा विषय अजून कुठलंही अनुदान दिलं नाही आणि जर भविष्यात आलं तर ते आपणासोबत कळूनच जाईल. अण्णासाहेब मिसाळ सुरलीवरून विचारतायत, सरासरी एक पक्व झाडापासून किती किलो चंदन मिळतं? बरोबर आहे. आपण जे चंदनाचं झाड तोडायला जो कालावधी सांगतो 15 ते 20 वर्ष, या 15 ते 20 वर्षामध्ये त्या झाडासोबत काय काय होस्ट लावलेत त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात आणि हार्डवूड त्याच्यानुसार होतं. पण कमीत कमी ॲव्हरेज आहेत एका झाडापासून 8 ते 10 किलो गाभा मिळतो ॲव्हरेज. आता काही झाडामध्ये 7 किलोही निघतो, काही मध्ये 12ही निघतो, 13ही निघतो, पण ॲव्हरेज सरासरी एका झाडापासून आपल्याला कमीत कमी 10 किलो चंदनाचा गाभा मिळतो. आता त्याच्यामध्ये पुन्हा सॅपवूड वेगळं येतं, मिक्स वूड वेगळं येतं, त्याच्यावरचं म्हणजे चंदनाचं सगळं कामाला येतं. पण आपण किंमत धरतो ते फक्त हार्डवूडचीच. बाकीचे जे आहे ते खर्चामध्ये जाईल, आपलं वाहतूक असेल, काढणी असेल, टॅक्स असेल, या गोष्टीसाठी जाईल. पण सरासरी आपल्याला एका झाडापासून 10 किलो हार्डवूड सुगंधी गाभ्याचं मिळतं. प्रशांतजी मायने विचारतात, चंदन तोडणी किती कालावधीनंतर करावी? विक्रीसाठी परवानगी कशा प्रकारे घेता येते? बघा, मगाशी म्हणलं चंदन तोडणीमध्ये आपल्याला फार काही करावं लागत नाही. चंदन परिपक्व झालंय त्याच्यासाठी एक यंत्र आहे, त्या यंत्राद्वारे सॅम्पल काढलं जातं झाडाचं. सॅम्पल काढून आपण लॅबमध्ये पाठवतो आणि ठरवतो की याला तोडायचे का नाही. लॅबमध्ये आपल्याला कळतं की किती पर्सेंटेज त्याच्यामध्ये ऑइल झालंय. त्या पर्सेंटेजनुसार एक ॲव्हरेज मिळतं आपल्याला की बाबा तुमच्या झाडामध्ये एवढं एवढं ऑइल झालंय, एवढं एवढं हार्डवूड निघेल. एक अंदाजे तुम्हाला याच्यामध्ये 5 किलो मिळेल, 10 किलो मिळेल, की असा अंदाज देतात ते. आणि त्याच्यानुसार आपण ठरवतो की याला तोडायचं का नाही तोडायचं. हे 15 ते 20 वर्षानंतर त्याचं सॅम्पल काढून आपल्याला ठरवता येतं की झाड तोडण्यायोग्य झालंय का नाही झालंय. पण त्याच्यासाठी फॉरेस्ट ऍक्ट जो आहे, वृक्षतोड अधिनियम कायदा जो आहे, त्या कायद्याला अधीन राहूनच हे झाड तोडता येतं. मग अशी मी म्हणलं तुम्हाला सुरुवातीला की अंतरामध्ये काही शेतकरी 8x10 वर लावतात. तर जे आपला फॉरेस्ट नियम आहे त्या नियमामध्ये झाडाची जाडी खूप महत्वाची आहे. ते जाडी जर प्रॉपर त्यांच्या नियमानुसार जर झाली, त्यांच्या नियमामध्ये बसून जर झाली, तरच हे लोक तोडणीला परवानगी देतात. आणि ते झाडाचं बुंदा आहे किंवा जाडी आहे होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अंतर ठेवावं लागेल. कारण नर्सरी मध्ये रोपं विकणारी मंडळी असतील किंवा जे आणखी कोणी चंदनामध्ये काम करणार, ह्या लोकांचा भर असतो की तुम्ही जास्तीत जास्त चंदन लावा. तसं न करता अंतर जास्तीत जास्त वाढवा, स्पेस ठेवा जास्तीत जास्त, झाडाची चांगली ग्रोथ होऊ द्या, बुंदा चांगला होऊ द्या, ज्याने तो नियमामध्ये बसल आणि आपल्याला त्याची विक्री करता येईल. विक्रीसाठी परवानगीची जे काही प्रोसेस आहे ते मग सांगितलेच, आपल्याला फॉरेस्ट विभागाची NOC लागते. प्रकाश रणदिवे विचारतायत, चंदन पक्व झाले आहे हे कसे ओळखावे? असे ओळखावे. ठीक आहे, त्याचं सोपं असते. बघा, आता आपल्याला जर एखाद्या आंब्याची बाग बघितलो आपण, एखादा नॉर्मली माणूस गेला आणि त्याला जर म्हणलं 100 झाडाची बाग आहे, तर ह्याच्यातल्या कुठल्या कुठल्या झाडाला आंबा लागल, त्याला जर म्हणलं तर ते म्हणतात नाही काय मला आहे, शेतीवाला आहे. त्याला जर विचारलं किती आंब्याला लागल, तर तो त्या झाडाची डिरी बघून सांगतो की ह्या झाडाला आंबा लागल, त्याला झाडाला लागणार नाही. का? तर त्याचा अभ्यास आहे. तसंच झाड जेव्हा मॅच्युअर व्हायला लागतं किंवा त्याच्यामध्ये गाभा वाढायला सुरुवात होतो किंवा गाभा परिपक्व होतं, त्यावेळेस झाडाचा एक कलर विशिष्ट प्रकारचा होतो. विशेष प्रकारचं जे
पहिल्या प्राथमिक अवस्थेतलं झाड आहे आणि परिपक्व झालेलं झाड आहे. त्या झाडामध्ये सालीमध्ये बराच बदल होतो, त्याच्या बुंध्यामध्ये बरंच स्ट्रक्चरमध्ये त्याच्या चेंज होतं. आणि त्याच्या पलीकडं वय खूप महत्वाचं आहे. 15 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस झालं तर आपण सॅम्पल काढून, सिंपल सॅम्पल, आता जे अघोरीपणानं झाडाचं सॅम्पल काढलं जाते गिरमिटच्या सहाय्यानं किंवा आणखी एक मोठं वेडवाकडं होल करून त्याचं सॅम्पल काढलं जातं, ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे झाडाचं खूप नुकसान होऊ शकतं. अशा पद्धतीचं सॅम्पल किंवा कुणालाही बघायला लावू नका जे की झाडाचं नुकसान होईल. आता जे मी तुम्हाला एक डिव्हाइस मशीन सांगितलं, आपली जी अगरबत्ती असते, अगरबत्तीची काडी असते ना, तशा पद्धतीची काडी त्या झाडामधून काढली जाते. हे अत्यंत टेक्निकली काम आहे आणि तज्ज्ञ माणसाकडून ह्याचं सॅम्पल काढलं जातं. ते सॅम्पल लॅबला जातं आणि काढल्यानंतर ते होल परिपूर्ण बुजवलं जातं, तर ते झाडाचं नुकसान होणार नाही. सुरेश मोघे पुण्यावरून विचारत, कोणत्या जातीमध्ये सुगंधी तेलाचे प्रमाण जास्त असते? मग अशी म्हणल्याप्रमाणे 2 जाती आहेत, रक्तचंदन, पांढरं चंदन म्हणजे श्वेत चंदन आणि रेड चंदन, सेंट्रल माल्बम आहे. तर सुगंधी चंदन हे पांढरं चंदन आहे. जे श्वेत चंदन ज्याला म्हणतो ते पांढरं चंदन आहे, ते सुगंधी आहे. त्याच्यापासूनच तेल निघतं. अत्तर, साबण, अगरबत्ती, जेवढ्या काही कॉस्मेटिक मध्ये आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सफेद चंदनाच्या माध्यमातून होतात. आणि तेलाचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त. रक्तचंदन आजच्या तारखेला बऱ्यापैकी शासकीय ठिकाणीच विकलं जातं. खाजगीमध्ये खूप त्याला कमी खरेदीदार आहेत किंवा नच्या बरोबर आहेत. बऱ्यापैकी शासनाचे नियम रक्तचंदनाबद्दल आहेत, ते औषधामध्ये आणि बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्याचा वापर असल्यामुळं आजच्या तारखेला त्याला आंध्रा फॉरेस्टच बऱ्यापैकी तेल त्याच्या औषधासाठी वापरतो. तेलासाठी हे श्वेत चंदनच लावलेलं चांगलं आणि तेलाचं प्रमाण त्याच्यामध्येच असतं किंवा तेल त्याच्यापासूनच निघतं. चंदन कीड कोणती असतात व त्याचं व्यवस्थापन कसे करावं? चंदनावर फार कमी रोगराई आहे, कीड व्यवस्थापन अगदी कमीत कमी आहे.